धुळे ते नाशिक एसटी बस प्रवासादरम्यान तब्बल 23 लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरी करणाऱ्या 3 महिला आरोपींना नाशिक गुन्हे शाखा अंबड युनिट 3 ने ताब्यात घेतले आहे। धुळे येथील सुनील येवले हे आपल्या पत्नीसह नाशिककडे येत असताना त्यांच्या बॅगेतील मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती। या घटनेनंतर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखा अंबड युनिट 3 ने समांतर तपास सुरू केला। पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली। तपासादरम्यान काही संशयित महिला पिंपळगाव बसवंत येथे बसमधून उतरून रिक्षात बसून गेल्याचे दिसून आले। त्यानंतर रिक्षा चालकाचा शोध घेऊन महिलांचा पुढील माग काढण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार या महिला ओझर विमानतळ परिसरात वास्तव्यास असल्याचे समोर आले। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून 3 महिलांना ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र फिर्यादींनी त्यांची ओळख पटवल्यानंतर त्यांचा संशय अधिक बळावला। सदर 3 महिलांना पुढील तपास आणि कारवाईसाठी गंगापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। दैनिक भ्रमर, नाशिक।